विद्यार्थी मित्रांनो, आपण भौतिकशास्त्र सुरू केलं आहे. भौतिकशास्त्रामधला पहिला धडा आपण बघितला, पहिलं प्रकरण आपण पाहिलं. त्याच्यामध्ये आपण भौतिकशास्त्र म्हणजे काय, भौतिक राशी म्हणजे काय, त्याचप्रमाणे मूलभूत राशी, सादिश राशी आणि दिशेनुसार आदिश राशी व सदिश राशी त्यांचे प्रकार हे आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं. आता विद्यार्थी मित्रांनो, भौतिकशास्त्रामधील MPSC आयोगाला काही महत्त्वाचे प्रश्न येत असतात, जसं की गती असेल, न्यूटनचे नियम असेल, गुरुत्वाकर्षण असेल, विद्युतधारा असेल, ध्वनी असेल, उष्णता असेल, प्रकाश असेल, हे सर्व टॉपिक्स आता आपण 1 बाय 1 करून डिस्कस करणार आहे. मित्रांनो, आता आपण दुसरं प्रकरण स्टार्ट करणार आहे व आजच्या प्रकरणाचं नाव आहे गती अर्थात मोशन. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण हेडिंग देऊया. तर आजची हेडिंग असणार आहे विद्यार्थी मित्रांनो गती. यालाच आपण इंग्लिशमध्ये मोशन असं म्हणतो. मग तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटेल की गती म्हणजे वेगवान, फास्ट, त्याला आपण गती म्हणतो. असं नाही. ओके, त्याला आपण वेग किंवा वेलॉसिटी असं म्हणतो. गती म्हणजे काय, एकदम बेसिक प्रश्न मी आता तुमच्यासमोर ठेवतोय आणि प्रश्न एकदम वाटतो सिंपल आहे, परंतु उत्तर देणं तेवढं सिंपल नाही वाटत मला. गती म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, हे काय किंवा व्हॉट, व्हाय हे शब्द खूप महत्त्वाचे असतात. व्हॉट इज मोशन किंवा गती म्हणजे काय किंवा व्हॉट इज मोशन, हा एक पहिला प्रश्न आपण घेऊया. नेहमी लक्षात ठेवा, विज्ञानाचा अभ्यास करत असताना नाही तर रट्टा नाही मारायचा आहे. इथे संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्यात आणि संकल्पना समजून घेत असताना व्हाय आणि व्हॉट हे खूप महत्त्वाचं आहे. तो व्हाय या शब्दकारणामुळे आपल्याला डेप्थमध्ये आपल्याला ती इन्फॉर्मेशन प्राप्त होत असते. सो गती म्हणजे काय किंवा व्हॉट इज मोशन याच्याबद्दल आपण डिस्कस करू. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनामध्ये विविध वस्तू बघतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, किंवा रेल्वे रुळावरनं धावते, वेगवेगळ्या गाड्या रस्त्यावरून चालतात, किंवा हवेतील धुलीकण इकडे तिकडे जात असतात, पक्षी उडत असतात, पाण्याचा प्रवाह आपण बघतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असं लक्षात येईल की यालाच एकंदरीत आपण गती असं म्हणतो आणि गती आपण काही ठराविक विभागांमध्ये आपण डिवाइड करत असतो किंवा विभागात असतो. मग मित्रांनो, नेमकं आपल्याला गतीची जर व्याख्या काढायची असेल तर आपण त्याची व्याख्या कशी काढणार, तर आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा एखादी वस्तू तिचं ठिकाण किंवा तिचं स्थान बदलत असेल काळानुसार किंवा सभोवतालच्या वस्तूंनुसार, जर एखादी वस्तू स्वतःचं स्थान किंवा ठिकाण बदलत असेल तर आपण असं म्हणणार ती वस्तू गतिमान आहे, त्या वस्तूचं मोशन झाली असं आपण म्हणणार. थोडक्यात आपल्या पृथ्वीवरती किंवा आपल्या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक वस्तूची एक निश्चित स्थिती असते आणि जेव्हा ही स्थिती बदलते तर आपण म्हणणार गती झाली किंवा ती वस्तू गतिमान झाली. आणि म्हणून याची जर व्याख्या जर आपल्याला लिहायची असेल तर आपण असं म्हणू शकतो, वस्तूच्या काळानुसार स्थिती बदलाला गती असे म्हणतात. हे एक महत्त्वाची व्याख्या लक्षात ठेवा, किंवा इंग्लिशमध्ये एकदम सिंपल व्याख्या आहे, चेंज इन पोझिशन ऑफ अ बॉडी with respect to surrounding is called as motion. याला आपण मोशन असं म्हणतो किंवा याला आपण गती असं म्हणतो. की जेव्हा पण आता समजा उदाहरणार्थ मी या ठिकाणी उभा आहे आणि मी चालून ह्या ठिकाणी आलो तर मी गतिमान झालो, कारण की मी माझी स्वतःची स्थिती बदलली. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही वस्तू जेव्हा स्वतःची स्थिती बदलते, कोणतीही वस्तू जेव्हा स्वतःची पोझिशन बदलते, ही बॉडी चेंजेस इट्स पोझिशन इज कॉल्ड ॲज मोशन. विद्यार्थी मित्रांनो, यालाच आपण मोशन अर्थात आपण याला गती असं म्हणत असतो. ओके, जसं की फॅनचं फिरणे गतीचं एक उदाहरण आहे, किंवा वर्तुळाकार दिशेमध्ये किंवा इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरणे हे पण गतीचं एक्झाम्पल आहे. थोडक्यात साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं की जर हालचाल झाली, वस्तूची स्थिती बदलली किंवा जर हालचाल झाली तर त्याला आपण असं म्हणणार गती झाली असं म्हणणार.
म्हणून गती ह्या टॉपिकमध्ये आपण प्रथम गतीची व्याख्या आपण बघितली की वस्तूच्या काळानुसार स्थिती बदलाला आपण गती असं म्हणत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणणार सर मग गतीचे काही प्रकार पडतात का? तर हो, ऑब्व्हियसली गतीचे प्रकार पडतात. मग हे प्रकार कसे पडतात? तर हे प्रकार ती वस्तू स्वतःचं स्थान किंवा स्वतःचं ठिकाण कसं बदलत आहे याच्यावरनं त्या गतीचा प्रकार पडत असतो. उदाहरणार्थ समजा एखादी ट्रेन आहे, ती सरळ दिशेत जात आहे किंवा एखाद्या रस्त्यावरनं चालणारा व्यक्ती सरळ दिशेत जातो आहे. जर एखादी व्यक्ती, एखादी ट्रेन किंवा एखादी गाडी किंवा कोणताही ऑब्जेक्ट सरळ दिशेत आपली स्थिती जर बदलत असेल तर अशा गतीला आपण एक रेषीय गती असं म्हणतो, कारण ती एकाच रेषेमध्ये ती वस्तू गतिमान आहे. मग आपल्याला असं लक्षात येईल की गतीचे काही प्रकार पडतात. म्हणून ह्या ठिकाणी मी लिहितो गतीचे प्रकार. मग हे गतीचे प्रकार कोणते कोणते पडतात त्यातला नंबर 1 प्रकार आपण समजून घेऊ. मग विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकार म्हणजे यालाच आपण एक रेषीय गती असं म्हणतो. एक रेषीय गती म्हणजे काय? वस्तू जर एकाच दिशेमध्ये गतिमान असेल, एकाच दिशेमध्ये जर ती वस्तू स्वतःचं स्थान बदलत असेल, त्याला आपण एक रेषीय गती असं म्हणतो. गतीची व्याख्या आपल्याला कळाली, स्थिती बदलाला आपण गती असं म्हणतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, गतीचे प्रकार काय आहे? तर त्याच्या स्थिती बदलाच्या प्रकारानुसार गतीचे प्रकार पडतात. त्यातलं पहिलं आपण एक रेषीय गती आपण बघितलं. यालाच विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्लिशमध्ये लिनियर मोशन असं म्हणत असतो. म्हणजे एक रेषीय गतीलाच आपण इंग्लिशमध्ये लिनियर मोशन असं म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो, लिनियर मोशनचं एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर आपल्याला असं लक्षात येईल की सरळ दिशेत, याचं एक्झाम्पल आहे सरळ दिशेत चालणारा माणूस. मग एखादा व्यक्ती जर सरळ दिशेत चालत असेल तर त्याला आपण एकरेषीय गती असं म्हणतो, त्याला आपण लिनियर मोशन असं म्हणत असतो. किंवा एकाच दिशेत धावणारी रेल्वे किंवा एकाच दिशेत धावणारी गाडी, इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ लिनियर मोशन. याला आपण ट्रान्सलेशनरी मोशन पण म्हणतो, यालाच आपण लिनियर मोशन पण म्हणतो, एकरेषीय गती असं म्हणत असतो जर एखादी वस्तू सरळ दिशेत मार्गक्रमण करत असेल. ओके, तर हा झाला गतीचा पहिला प्रकार. आता आपल्याला असं लक्षात येईल की गतीचा दुसरा प्रकार कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो, भूगोलमध्ये पण आपण बघितलं असेल की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, विविध ग्रह सूर्याभोवती फिरतात. किंवा चंद्र असेल, हे चंद्र वगैरे हे पण सूर्याभोवती आपल्या पृथ्वीभोवती फिरतात. आणि आपली पृथ्वी देखील स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते. ओके, तर थोडक्यात सांगण्याचा अर्थ काय की जर एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करत असेल किंवा एखादा व्यक्ती, समजा PS आहे तुम्हाला बऱ्याच जणांना व्हायचं असेल, तर तुम्ही जेव्हा ग्राउंडवरनं एक राऊंड मारणार वर्तुळाकार दिशेमध्ये, तर तुम्ही एक वर्तुळ एका वर्तुळाच्या परिघावरनं धावत असतात. अ बॉडी मुव्हिंग अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. जेव्हा वर्तुळाकार मार्गाने एखादी वस्तू धावत असेल तर अशा गतीला विद्यार्थी मित्रांनो आपण वर्तुळाकार गती असं म्हणत असतो. यालाच आपण सर्क्युलर मोशन असं म्हणत असतो. ठीक आहे, हे आपण गतीचा प्रकार आहे वर्तुळाकार मार्गाने. मग याच्यामध्ये कोणते कोणते एक्झाम्पल येतात? तर आपल्याला असं लक्षात येईल वर्तुळाकार गतीमध्ये एक्झाम्पल घ्यायचे म्हणलं तर आपल्याला असं लक्षात येईल की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी आपली सूर्याभोवती फिरते. हा झाला पहिला एक एक्झाम्पल. आणखीन एक एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरणे. इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरणे म्हणजे हे काही प्रमुख एक्झाम्पल्स आपल्याला बघता येईल वर्तुळाकार गतीचे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये फॅन, पंखा हे एक्झाम्पल येणार नाही बरं का. वस्तू ॲक्च्युली वर्तुळाकार मार्गावरनं जेव्हा जात आहे त्यालाच आपण वर्तुळाकार गती असं म्हणत असतो. हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, वर्तुळाकार मार्ग. समजा तुम्हाला मी आता डायग्रामद्वारे दाखवतो. समजा हे आपला सूर्य आहे आणि आपली जी पृथ्वी आहे, ही आपली जी अर्थ आहे, ही वर्तुळाकार मार्गाने या सूर्याच्या अवतीभोवती परिभ्रमण करत असते. यालाच विद्यार्थी मित्रांनो आपण वर्तुळाकार गती असं म्हणतो. ओके, मग जर एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करत असेल तर त्याला आपण वर्तुळाकार गती असं म्हणतो.
ए बॉडी इज मूव्स अलॉंग अ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. परंतु आता याच्यामध्ये फॅनचं एक्झाम्पल येणार नाही. मग फॅन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर मी डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. बघा, समजा जस्ट एक्झाम्पल, इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ फॅन. तर तुमच्या असं लक्षात येईल की फॅन जो काही असतो ना, हा फॅन सिलिंगला लटकवलेला असतो आणि आपल्याला असं लक्षात येईल की हा फॅन जो आहे हा एकाच ठिकाणी असतो आणि स्वतःभोवती तो गोल गोल फिरत असतो. मग तो गोल फिरतो म्हणून तो वर्तुळाकार गतीमध्ये येत नाही. वर्तुळाकार गतीमध्ये वस्तू जी आहे हे वर्तुळाकार मार्गाने जाते. फॅन स्वतःची स्थिती बदलत नाही, परंतु आहे त्याच ठिकाणी तो स्वतःभोवती फिरतो. आहे त्याच आसाभोवती स्वतःभोवती फिरतो. आस म्हणजे याला आपण ॲक्सिस असं म्हणत असतो. ही एक प्रकारची काल्पनिक रेषा आहे जी कोणत्याही वस्तूच्या मध्यातनं जात असते. त्या आसाभोवती जर एखादी वस्तू फिरत असेल, त्या ॲक्सिस भोवती जर एखादी वस्तू फिरत असेल, तर त्याला आपण आता तिसरा प्रकार नाव देणार. हा गतीचा तिसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो. यालाच आपण घूर्णन गती असं म्हणतो. यालाच आपण रोटेशनल मोशन असं म्हणतो. म्हणजे वस्तूचं स्थान न बदलता वस्तू स्वतःच्या आसाभोवती फिरते. म्हणजे वस्तूचे स्थान न बदलता वस्तू स्वतःच्या आसाभोवती फिरते. म्हणजे बॉडी मूव्स अलॉंग अँड ॲक्सिस. ओके, म्हणजे स्वतःच्या आसाभोवती जेव्हा वस्तू फिरते त्याला आपण घूर्णन गती किंवा रोटेशनल मोशन असं म्हणतो. एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर एक्झाम्पल फॅन आहे, किंवा तुम्ही लहानपणी भवरा खेळला असेल, हे पण एक्झाम्पल आहे. किंवा पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा रोटेशनल मोशन आहे. म्हणजे हा फरक तुम्ही लक्षात घ्या. बरेच मला कन्फ्यूज होतात वर्तुळाकार गती आणि घूर्णन गती किंवा रोटेशनल मोशनमध्ये. फॅन वर्तुळाकार गतीमध्ये नाही येत, फॅन येतो घूर्णन गतीमध्ये. एक लक्षात राहू द्या. वर्तुळाकार गती म्हणजे वस्तू काय असते, वस्तू वर्तुळाकार मार्गाने परिभ्रमण करते, जसं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. परंतु तीच पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते, स्वतःच्या आसाभोवती फिरते, ॲक्सिस भोवती फिरते, तेव्हा त्याला आपण घूर्णन गती म्हणतो. म्हणजे आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. म्हणजे आपली पृथ्वी रोटेशनल मोशन किंवा घूर्णन गतीसोबतच आपली पृथ्वी वर्तुळाकार गती पण करते. एक इंटरेस्टिंग पॉईंट सांगतो. आपल्या पृथ्वीचे जवळपास 27 वेगवेगळ्या प्रकारची गती असतात. ओके, ते तुम्ही बघा, फाइंड आउट करा गुगलवर वगैरे. पण आपल्याला MPSC पॉईंट ऑफ व्ह्यू जेवढं गरजेचं आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो. तर अशा पद्धतीने एकरेषीय गती आपण पाहिलं, वर्तुळाकार गती बघितलं, घूर्णन गती आपण पाहिलं. गतीचा चौथा प्रकार आपण बघणार आहे. याला आपण दोलन गती असं म्हणतो, किंवा आपण याला ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो. तुम्ही सिंपल पेंडुलम बघितला असेल. हा सिंपल पेंडुलम कसा असतो, एकाच ठिकाणी मागे पुढे फिरत असतो. घड्याळीचा दोलक असतो किंवा सिंपल पेंडुलम असतो, एकाच जागी मागे पुढे फिरतो. म्हणजे रिपीटेड मोशन परफॉर्म होते. म्हणजे एकाच ठिकाणी मागे पुढे किंवा एकाच ठिकाणी अप अँड डाऊन मोशन जेव्हा होते त्याला आपण दोलन गती असं म्हणतो. किंवा तुम्हाला एक्झाम्पल इथं लिहून देतो मी, दोलक, किंवा आपण याला सिंपल पेंडुलम असं देखील म्हणूया. ठीक आहे, सिंपल पेंडुलम इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ दोलन गती किंवा ऑसिलेटरी मोशन. किंवा समुद्राच्या भरती ओहोटीच्या लाटा तुम्ही बघितल्या असेल, वर खाली. मी या ठिकाणी मेन्शन करतो समुद्राच्या लाटा हे देखील एक्झाम्पल आहे दोलन गतीचं. मग अशा पद्धतीने हे तुम्हाला मी 4 प्रकार सांगितले. आणि या ठिकाणी आणखीन एक प्रकार आहे, इथं जागाने पडली म्हणून इथं या ठिकाणी लिहून देतो, कंपन गती. अजून एक प्रकार आहे कंपन गती. या कंपन गतीलाच विद्यार्थी मित्रांनो आपण व्हायब्रेटरी मोशन असं म्हणतो. मोबाईलचं व्हायब्रेशन माहिती सगळ्यांना. कंपन गती हे ऑसिलेटरी मोशन प्रमाणेच आहे, पण सूक्ष्म प्रमाणात आहे. मोबाईलचं व्हायब्रेशन किंवा भूकंप वगैरे आहे हे कंपन गतीमध्येच येतं. थोडक्यात तुम्ही नोट डाऊन करून घेताना 5 गतीचे प्रकार तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. एकरेषीय गती म्हणजे जर एखादी वस्तू सरळ दिशेत मार्गक्रमण करत असेल त्याला एकरेषीय गती असं म्हणतो.
दुसरं वर्तुळाकार गती, जर वस्तू वर्तुळाकार किंवा वर्तुळाच्या परिघावरनं जात असेल, बॉडी मूव्ज अलॉंग अ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, किंवा एखादी व्हेकल टर्न घेत आहे रोडवरनं, त्याला आपण वर्तुळाकार गती असं म्हणतो. घूर्णन गती, वस्तूची इथं स्थिती बदलत नाही हे लक्षात ठेवा. फॅन स्वतःची स्थिती बदलत नाही, परंतु आहे त्याच ठिकाणी राहून तो स्वतःभोवती फिरत असतो, स्वतःच्या आसाभोवती फिरत असतो, म्हणून त्याला घूर्णन गती असं म्हणतो आपण. वस्तूचे स्थान न बदलता वस्तू स्वतःच्या आसाभोवती फिरते, याला घूर्णन गती असं म्हणायचं. मग जर एखादं चाक असेल तर चाक, आपण गाडीचं चाक घेऊया, तर गाडीचं चाक वर्तुळाकार गती आणि घूर्णन गती दोघांचं कॉम्बिनेशन आहे, त्याला आपण रोलिंग मोशन असं म्हणत असतो, रोल होत असतं ते. मग याच्यानंतर आपण याचे एक्झाम्पल बघितले. नंतर आपण चौथा प्रकार बघितला दोलन गती. वस्तू मागे पुढे जात असते एकाच ठिकाणी, मार्ग बदलत नाही, एका आहे त्याच मार्गामध्ये पुढे मागे येणे किंवा वर खाली जाणे, त्याला दोलन गती किंवा ऑसिलेटरी मोशन असं म्हणायचं. आणि पाचवा प्रकार म्हणजे कंपन गती, म्हणजे व्हायब्रेटरी मोशन होय. या व्हायब्रेटरी मोशनमध्ये सूक्ष्म प्रमाणात कंपन जाणवतात. भूकंपामध्ये हेच कंपन पी वेव्ह, एस वेव्ह तुम्ही बघितलं असेल भूगोलमध्ये, सौदीच्या पुस्तकात वगैरे. तर कंपन गती किंवा व्हायब्रेटरी मोशन त्याच्यामध्ये येतं. अशा प्रकारे हे 5 प्रकार, एकरेषीय गती, वर्तुळाकार गती, घूर्णन गती, दोलन गती आणि कंपन गती, हे 5 प्रकार तुम्हाला लक्षात राहू द्या. याच्यावरती आपल्याला माहीत पाहिजे कोणते कोणते एक्झाम्पल कोणते कोणते आहेत. तर लक्षात ठेवा मात्र फॅन मात्र वर्तुळाकार गती नाही, फॅन मात्र रोटेशनल मोशन आहे. व्हिडिओ पॉज करून महत्त्वाचे पॉईंट लिहून घ्या. आता मी तुम्हाला काही स्पेशल गतीचे काही प्रकार सांगतो, काही स्पेशल गतीचे प्रकार सांगतो, ते पण गरजेचे आपल्याला माहीत पाहिजे. जरा MPSC आयोग 2 पावलं पुढे जात आहे, तर ॲटलिस्ट वी नो द डिफरंट टाईप्स ऑफ मोशन ॲज वेल. आपल्याला इतर पण काही गतीचे प्रकार माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, क्रिकेट खेळत असताना आपल्याला माहिती आहे, आपण चेंडू जर समजा बाउंड्री लाईनवरनं वर फेकला तो वर जाऊन परत खाली येतो. आपण हे समजा इथं एक एक्स ॲक्सिस आहे, इथं वाय ॲक्सिस आहे. जर समजा एखादी वस्तू आपण वर फेकली, ती वस्तू एका ठराविक उंचीपर्यंत जाते आणि परत ती वस्तू खाली येते. खाली का येते? कारण की पृथ्वीच्या केंद्रकाच्या दिशेने पृथ्वी काय करते, वस्तूवरती गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त करते, म्हणून वस्तू वरती जाऊन खाली येते. अशा विशिष्ट प्रकारच्या मोशनला एक नाव आहे, थोडंसं 11चा पॉईंट आहे, त्याला आपण प्रोजेक्टाईल मोशन असं म्हणतो. मराठीत काही मला याला नाव सापडलं नाही, पण मी तुम्हाला मराठीत व्याख्या तयार करून देतो. म्हणजे गुरुत्वाकर्षण बलाच्या सानिध्यात, गुरुत्वाकर्षण बलाच्या सानिध्यात गतिमान वस्तूला प्रोजेक्टाईल असं म्हणतो, प्रोजेक्टाईल म्हणतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे एखादी वस्तू जर आपण वरती फेकली, ती वस्तू परत खाली येते, हे गुरुत्वाकर्षणामुळे होतं. आता तीच वस्तू जर आपण अंतरिक्षमध्ये जर ती वस्तू आपण वरती फेकली तर काय होईल, ती वस्तू वरती किंवा कोणत्या पण दिशेने जात राहील, खाली येणार नाही, कारण की वरती गुरुत्वाकर्षण नाही ना. थोडक्यात अंतरिक्षमध्ये गुरुत्वाकर्षण नाही असं म्हणू आपण. परंतु पृथ्वी झालं, चंद्रावरती जरा कमी प्रमाणात आहे, आपल्या पृथ्वीच्या 1/6 पर्यंत आहे, म्हणजे 1/6 भाग आपल्या गुरुत्वाकर्षणाचा 1/6 भाग चंद्राचा आहे. पण तिथे पण वस्तू वरून खाली येणारच ना, कमी प्रमाणात काय होईना पण येणार. थोडक्यात एखादी वस्तू गुरुत्वाकर्षण बलाच्या सानिध्यात आपण फेकणार तर ती खालीच येणार. मग आता एक इथे लक्षात ठेवा, जर आपण 45 डिग्रीचा जर आपण कोनाने एखादी वस्तू फेकली, आपण जी वस्तू फेकणार तिचा समजा आपण अँगल घेणार, आपण कोन घेणार, जर 45 डिग्रीचा अँगल घेणार, ती वस्तू प्रोजेक्टाईल मोशनमध्ये जास्त लांब जाते. मग तुम्ही म्हणणार याचा उपयोग काय? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोफोर्स माहिती आहे का? बोफोर्स हे एक प्रकारच्या तोफा आहेत, त्याच्यामुळे आपण कारगिलचं युद्ध जिंकलं होतं. ह्या तोफांमधनं निघणारं जे काही बॉम्ब आहेत, हे बॉम्ब जास्त दूरपर्यंत जावेत त्या डोंगर दऱ्यांमध्ये, तिथं जे दुश्मन आहेत त्यांच्या बंकर्सवरती पडावेत, म्हणून कधी पण यांचा अँगल 45 डिग्री केला जातो आणि व अँगल कमी जास्त केला जातो. ओके, म्हणजे हे तोफ जे बॉम्ब आहेत हे वर जाऊन परत खाली पडतात
जर आपण कोन 45 डिग्रीचा ठेवला तर जास्त दूरपर्यंत आपण ते बॉम्ब फेकू शकतो. हा त्याचं महत्त्वाचं योगदान आहे, लक्षात ठेवा. थोडक्यात कोणती पण वस्तू जी गुरुत्वाकर्षणामध्ये असते त्याला आपण प्रोजेक्टाईल असं मोशन म्हणतो. याच्यावरती प्रश्न येईलच असं नाही आहे, आणि जिथं प्रश्न तो तेवढंच शिकवायचं असं पण काही नाही आहे. आपल्याला विज्ञान संपूर्णपणे व्यवस्थित शिकवून घ्यायचं आहे. ते प्रोजेक्टाईल मोशन लक्षात ठेवा, तुम्ही नोट डाऊन करून घ्या की गुरुत्वाकर्षण बलामध्ये होणाऱ्या गतीला प्रोजेक्टाईल असं म्हणतो. किंवा एखादी वस्तू जेव्हा गुरुत्वाकर्षण बलामध्ये वर जाते आणि परत खाली येते त्याला आपण प्रोजेक्टाईल मोशन असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले काही प्रमुख गतीचे प्रकार. आता याच्यानंतर युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे एकसमान गती आणि असमान गती पण आपण बघणार आहे. पण त्याच्या पहिले ह्या गतीच्या निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टी आपण इथं डिस्कस करून घेऊ. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. मग आतापर्यंत कोणत्या आपण गती बघितल्या? एकरेषीय गती आपण पाहिली. ओके, जर एखादी वस्तू सरळ दिशेत मार्गक्रमण करत असेल तर एकरेषीय गती, वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करत असेल तर वर्तुळाकार गती किंवा सर्क्युलर मोशन, स्वतःच्या आसाभोवती किंवा ॲक्सिसभोवती फिरत असेल तर घूर्णन गती, रोटेशनल मोशन आहे. त्याच ठिकाणी मागे पुढे वर खाली गतिमान असेल तर दोलन गती, ऑसिलेटरी मोशन, आणि सूक्ष्म प्रमाणात कंपन असतील तर कंपन गती किंवा व्हायब्रेटरी मोशन. आणि गुरुत्वाकर्षणामध्ये एखादी वस्तू जेव्हा वर जाऊन खाली येते त्याला आपण म्हणणार प्रोजेक्टाईल मोशन. आणि एक पॉईंट 45 डिग्रीच्या कोनाने फेकलेली वस्तू जास्त दूरपर्यंत जाते, एवढं लक्षात ठेवा. बाकी 11वीच्या पुस्तकात बऱ्याचपैकी डिटेलमध्ये कॉम्प्लेक्स असे फॉर्म्युले आहेत, त्याची गरज नाही सध्या आपल्याला. जिथं गरज वाटली तिथं मी ते महत्त्वाचे पॉईंट सांगतो. आणि मी एवढं लक्ष ठेवून आहे की बरेच विद्यार्थी आर्ट्स आणि कॉमर्सचे आहेत, त्यांना देखील विज्ञान कळलं पाहिजे, म्हणून माझी भाषा सोपी आहे, परंतु तुम्हाला रिअलाईज होईल आपण डेप्थमध्ये पण जात आहे. मग गती म्हणलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादी वस्तू गतिमान असेल तर ती अंतर कापते आणि त्याचं विस्थापन देखील होत असतं. मग आपण मागील टॉपिकमध्ये अदिश राशी सदिश राशी डिटेलमध्ये बघितलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अंतर म्हणजे काय? एखाद्या वस्तूने आक्रमिलेला मार्ग. एखाद्या वस्तूने आक्रमिलेला मार्ग म्हणजे अंतर आहे. आणि अंतर ही एक प्रकारची अदिश राशी आहे. आणि या अंतराचं जे काही एकक आहे, या अंतराचं एकक विद्यार्थी मित्रांनो मीटर आहे. आणि आपण विस्थापनाची पण व्याख्याच्या पहिले बघितले. विस्थापन म्हणजे काय असतं तर अंतिम ठिकाण आणि सुरुवातीचे ठिकाण, अंतिम ठिकाण आणि सुरुवातीचे ठिकाण यांच्यामधील कमीत कमी अंतर, यांच्यामधील कमीत कमी अंतर म्हणजेच विस्थापन होय. म्हणजेच विस्थापन होय. तर अंतिम ठिकाण आणि सुरुवातीचे ठिकाण यांच्यामधील कमीत कमी अंतराला विस्थापन असं म्हणतो. आणि विस्थापन ही सदिश राशी, कारण की याला दिशा आहे, परिमाण पण आहे. आणि ह्या विस्थापनाचं एकक देखील काय विद्यार्थी मित्रांनो मीटर आहे. तर याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. इथे परत तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. इथे एक 2-3 उदाहरणं पण तुम्हाला दिली होती. एक उदाहरण लक्षात राहू द्या. मी मागच्या वेळेस एक्झाम्पल दिलं होतं. समजा एखादा व्यक्ती औरंगाबादवरनं जालना गेलं आणि जालन्यावरनं परत औरंगाबाद आलं 60 किलोमीटर आणि जाताना 60 किलोमीटर येताना. तर याचं अंतर 60 अधिक 60 म्हणजे त्यांनी 120 किलोमीटर अंतर कापलेलं असतं. परंतु या ठिकाणी विस्थापन जाताना प्लस आणि येताना मायनस म्हणजे होऊन जाणारे 0 किलोमीटर. हा फरक आहे. म्हणजे अंतर नेहमी पॉझिटिव्ह असतं, विस्थापन निगेटिव्ह असू शकतं, लक्षात राहू द्या. अंतर म्हणजे एकूण जेवढा पण मार्ग आक्रमिलेला आहे तेवढं सगळं टोटल सरासरी जोडून टाकायची. सरासरी म्हणजे सगळ्यांची ॲडिशन जोडून टाकायची. विस्थापन म्हणजे काय, आपण तिथं दिशा बघणार. किंवा आता इथं अंतिम ठिकाण, सुरुवातीचं ठिकाण औरंगाबाद आहे, अंतिम ठिकाण पण औरंगाबाद आहे आणि एकाच ठिकाणामधील अंतर 0 असतं. किंवा जाताना प्लस येताना मायनस, 60 - 60 0 किलोमीटर हा फरक आहे. म्हणजे अंतर आणि विस्थापन दोघांचं एकक जरी मीटर असलं परंतु विस्थापनाला दिशा आहे, अंतराला मात्र दिशा नाही आहे, हे आपल्याला लक्षात पाहिजे.
आपण हे पहिल्या टॉपिकमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. मी एकदा रिव्हाइज म्हणून तुम्हाला मी महत्त्वाची गोष्टही सांगितली, कारण आता याची आपल्याला बऱ्याच ठिकाणी युजेस होणार. तसं तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये हे लिहून घेतलं असेल, तर नसेल लिहिलं तर पॉज करून लिहून घ्या. अंतर आणि विस्थापनाबद्दल एकदा तुम्हाला मी सांगून दिलं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखीन एक कंपॅरिझन बघूया जे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, ते म्हणजे चाल आणि वेग किंवा स्पीड आणि व्हेलॉसिटी दोघांमध्ये फरक आहे. ठीक आहे, एक लक्षात राहू द्या. चाल म्हणजे काय असतं, अंतर भागिले काल असतं, आणि याचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंद असतं. आणि वेग म्हणजे काय असतं, तो वेग म्हणजे विस्थापन भागिले काल असतं. म्हणजे इथे पण आपण याला मीटर पर सेकंडमध्ये मोजतो. दोघांचं युनिट सारखं आहे, काय प्रॉब्लेम नाही. परंतु चाल आणि आता चालला आपण इंग्लिशमध्ये स्पीड असं म्हणतो. स्पीड इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स अपॉन टाईम. आता अंतर अदिश राशी म्हणून स्पीड किंवा चाल पण काय असणार आहे, हे पण अदिश राशी असणार आहे. अदिश राशी म्हणजे यांना फक्त परिमाण, यांना दिशा नाही आहे. वेग अर्थात व्हेलॉसिटी. विद्यार्थी मित्रांनो, व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्हॉट, इट इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. इथे पण आपण काय करणार, मीटर भागिले सेकंड करणार, हे आपल्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीने आपण चाल बघितलं, वेग बघितलं. तर चाल काय आहे, तर चाल ही अदिश राशी, वेग ही मात्र सदिश राशी आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दोघांमधला हा डिफरन्स आहे, लक्षात राहू द्या. आणि ह्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची राशी आपण बघितली होती, त्याला आपण त्वरण असं म्हणतो. त्वरणालाच आपण इंग्लिशमध्ये विद्यार्थी मित्रांनो ॲक्सेलरेशन असं म्हणतो. आणि आपल्याला त्वरणाची व्याख्या माहिती आहे, वेग बदल भागिले काल. म्हणजे किती कालावधीत एखाद्या वस्तूचा वेग बदलतो. समजा एखादी व्हेकल आहे, 2 सेकंदामध्ये 10चा स्पीड बदलत असेल, बरोबर आहे, 0 ते 10, बरोबर. तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की 10 - 0 भागिले 2 म्हणजे 5 त्वरण आहे, असं लक्षात येईल. किंवा थोडक्यात सांगायचं म्हणलं ते एकक कालावधीत बदलणारा वेग. मग अर्थातच व्हॉट इज ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम म्हणता येईल. आणि याचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आणि त्वरण वेगावर अवलंबून असल्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की त्वरण देखील कोणती राशी आहे, सदिश राशी आहे. ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी असं सूत्र येतं. व्ही म्हणजे अंतिम वेग आणि यू म्हणजे सुरुवातीचा वेग. याच्याबद्दल आपण याच्या पहिले डिस्कशन केलं आहे. परत एकदा उजळणी मी तुम्हाला करून दिली. मग आता ही उजळणी का करून दिली, कारण की आपल्याला आता गतिविषयक समीकरणं पण बघायची आहेत. आणि आपण गतीचे आणखीन 2 प्रकार डिस्कस करणार आहे, जे की आहे युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. तर लिहिलं नसेल तर व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आणि आपण आता याच्यामध्ये पुढच्या कंटेंटकडे वळूया. ठीक आहे, याच्याबद्दल आपण ऑलरेडी बरेच एक्झाम्पल पहिल्या प्रकरणात घेतले होते, जिथं मी अदिश राशी आणि सदिश राशी तुम्हाला मी डिस्कस केलं होतं. डिफिकल्टी वाटली तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज टेक्स्ट टाकू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांचं मी डिफिकल्टी सॉल्व करत असतो. लक्षपूर्वक ऐकलं, जर पुस्तक वाचलं, विज्ञानसारखा विषय तुम्हाला मार्क भेटणार म्हणजे भेटणार. आता गतीचा एक प्रकार आपण बघणार आहे, याला आपण युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म मोशन असं आपण डिस्कस करू. म्हणजे एक समान गती आणि दुसरा आहे असमान गती. म्हणजे असे 2 प्रकार आहे, एक समान गती आणि असमान गती किंवा अनेक समान गती असं देखील म्हणू शकतो. आता काय विद्यार्थी मित्रांनो, आपली पृथ्वी सूर्याभोवती 365.25 दिवसात फिरते आणि हा कालावधी कधीही बदलत नाही. मग आपण असं म्हणू शकतो आपली पृथ्वी ही युनिफॉर्म मोशन करते, आपली पृथ्वी एक समान गती करते.
आणि याच्या उलट जर एखादी वस्तू ठराविक कालावधीत कापत नसेल तर त्याला आपण नॉन युनिफॉर्म मोशन म्हणू शकतो. उदाहरणार्थ रस्त्यावरून चालणाऱ्या गाड्या ते नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये येतात. आणि म्हणून यांची आपण व्याख्या घेणार आहे. पहिला आपण बघणार आहे एक समान गती. जर वस्तू समान अंतर समान कालावधीत जर एखादी वस्तू समान अंतर समान कालावधीत कापत असेल तर अशा गतीला एक समान गती असे म्हणतात. म्हणजे जर एखादी वस्तू समान कालावधीत जर समान अंतर कापत असेल तर त्याला आपण युनिफॉर्म मोशन असं म्हणतो. यालाच आपण काय म्हणायचं, युनिफॉर्म मोशन. एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो बघा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते कारण की ती 365.25 दिवसामध्ये सारखंच अंतर कापते. असं कधीच होत नाही एक वर्ष मोठं एक वर्ष लहान. सगळे वर्ष सारख्याच दिवसांचे असतात, सारख्याच कालावधीचे असतात. याचा अर्थ आपली पृथ्वी समान अंतर समान कालावधीमध्ये कापते. किंवा घड्याळीचे काटे हे पण एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. असे बरेच एक्झाम्पल्स आहेत ज्याला आपण एक समान गती असं नाव देऊ शकतो. आणि दुसरं आहे याच्यामध्ये त्याला आपण म्हणणार असमान गती. मग असमान गती म्हणजे काय, फक्त थोडी शब्द रचना चेंज करू. जर वस्तू असमान अंतर समान कालावधीत जर वस्तू असमान अंतर समान कालावधीत कापत असेल तर अशा गतीला असमान गती असे म्हणतात. त्याला आपण असमान गती असं म्हणतो किंवा नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणतो. यालाच आपण नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणूया. तर अशा पद्धतीने जर एखादी वस्तू समान अंतर समान कालावधीत कापत असेल तर त्याला आपण म्हणणार युनिफॉर्म मोशन. आणि असमान अंतर समान कालावधीत कापत असेल, असमान म्हणजे एकसारखं नाही, तर त्याला आपण असमान गती किंवा नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणूया. जसं की गाड्यांचं धावणे, कधी स्पीड जास्त कधी कमी, म्हणजे याचा अर्थ असमान अंतर समान कालावधीमध्ये कापत असतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन पण आपण पाहिलं. युनिफॉर्म मोशन बॉडी कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. नॉन युनिफॉर्म मोशन बॉडी कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. इंग्लिशमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं. तर अशा पद्धतीने युनिफॉर्म मोशन्स पण आपण डिस्कस केले. आता